मला वाटतं की उत्तम वातावरण आहे आणि आमचं उत्तम वातावरण आहे। त्याच्यामुळे काल रात्रभर भारतीय जनता पक्षाने पैसे वाटले। काल अनेक ठिकाणी आम्ही त्यांचे पैसे वाटताना त्यांना पकडलं। खरं तर संजय केळकर नेहमी सांगतात मी स्वच्छ प्रतिमेचा, मग स्वच्छ प्रतिमेच्या माणसांनी रात्री पैसे वाटताना त्यांची प्रतिमा स्वच्छ कशी काय राहिली? उत्तम काम केलं असतं तर पैसे वाटायला लागले नसते ना। सो उत्तम काम करायचं नाही, फक्त पक्षाच्या जीवावर निवडून यायचं आणि त्याच्यानंतर मग ज्यावेळेला कळतं की लोक सोबत नाही त्यावेळेला पैसा वाटायचा काम करायचं, असं काही चित्र काल रात्रभर ठाण्यात होतं आणि मला वाटतं की ते सोशल मीडियाच्या माध्यमातून काल घरोघरी पोचलेलं आहे। नक्कीच एकंदरीत मनसेने अनेक कामं केली, का वाटतं काही कामं राहिली आहेत का नागरिकांची अजून त्या संदर्भात मनसेने देखील? मला असं वाटतं की आम्हाला जे 5 वर्षात करायचे ते आम्ही केलं। कोविडच्या काळापासून ते निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत आम्हाला लोकांची जी कामं करायची होती ती केली, लोकांपर्यंत पोचायचं होतं तेवढं पोचलो आम्ही। आमच्याकडनं 100% दिले। आता वेळ आहे लोकांची, त्यामुळे आम्हाला खात्री आहे की ठाण्यातली लोक ही माझ्यासोबत उभी राहतील। ठाकरे गटाकडनं देखील आता राजन विचारे हे देखील उभे आहेत, त्यांना देखील पुन्हा संधी दिलेली आहे। राजन विचारे मला कुठेही प्रचारात दिसले नाहीत आणि बाकीच्याही कुठल्या कॅम्पेनमध्ये जसे सक्रिय दिसायला हवे होते तसं त्यांचा प्रेझेन्स दिसला नाही, त्यामुळे मला राजन विचारेंच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची भीती वाटत नाही। ठाण्यासाठी खास प्रयत्न करत आहेत राज ठाकरे देखील या ठिकाणी सभा घेतलेली आहे। साहेबांचं ठाण्यावर विशेष प्रेम आहे, माझ्यावर विशेष प्रेम आहे, त्याच्यामुळे जवळजवळ 3 वेळा साहेब मागच्या निवडणुकीच्या दरम्यान येऊन गेले आणि मी त्यांना खात्रीने शब्द दिलेला आहे की ठाण्याची आमदारकी, ठाणे विधानसभा ही जी आमदारकी क्षेत्र आहे तिथे याच्या पुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमदार असेल। जास्तीत टक्केवारी मतदान हो या ठिकाणी मला वाटतं की प्रत्येक भारतीयाने किंवा प्रत्येक मतदाराने मतदान केलं पाहिजे, तो अधिकार आहे संविधानाचा। त्यांच्या मताने सरकार बनतं आणि बिघडतं, त्याच्यामुळे लोक जर नीट उतरली तर एवढ्या वर्षात जे सरकार लोक फोडाफोडी असेल, झालेला भ्रष्टाचार असेल, या सगळ्याच्या विरोधात लोक मतदान करतील आणि एक वेगळं नवीन काहीतरी समीकरण महाराष्ट्राला दिसून येईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।